धन्यवाद. त्याचप्रमाणे संगमेश्वर गावचे सन्माननीय संदेश लोगडे साहेब या ठिकाणी हा सामना पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. तर मी त्यांच्या आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय गुरुजी वांडवकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आई11 बडवे संघ आपला सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. पहिला बॉल ज्याचं स्वागत केलं यजमान संघ, आपल्या संघाची ही कारकीर्द अखंड ठेवत राहण्यासाठी ज्यांनी ज्या माध्यमातून हा संघ विस्तारित केला, शून्यातून विश्व पाहण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं, असा हा यजमान संघ साईनाथ क्रिकेट संघ देगाव या संघाचा हा लोकाझोका यजमान संघ नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातरवाडीच्या माध्यमातून अनेक वर्षाचा इतिहास ज्यांनी रचला, अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळामध्ये सुवर्ण अक्षराने ज्यांनी नाव लिहून ठेवलं, असा हा संघ आज या सफरा मैदानावरती विराजमान होतोय आणि आपल्या संघाला खूप मोठं कार्यक्षम करण्याचं काम खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. सुंदर बॉल काहीसा ट्रॅव्हल झाला, काहीशा बॉलने गतिमान झाला आणि आपल्या खात्यामध्ये 1 रन जमा होईल. सूरज कांदेकर स्ट्राईक वरती आपला संघ 1 रुपये एकनिष्ठाने खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नाला मार्गस्थ करण्याचं काम खऱ्या अर्थानं पप्पू 11 तामण संघ एक वेगळ्या गतिमान शैलीने पाहता येतोय. स्वप्नील पाहूया आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण बॉलिंग, ज्याच्या बॉलिंग मधून आपण सर्व कार्यरत आहोत, परंतु नहीं चलेगा ये बॉल क्योंकि ये बॉल अंदर डालना पड़ेगा. ऑफ साइडला टाकलेला बॉल काहीसा खतरनाकपणे बाहेर गेला. वाईटचा इशारा, पंच विकास जाधव. धाव संख्या होते 5, आताचे 5 रन आणि धाव संख्या टोटल झालेले 7. लवकरात लवकर आपल्याला सामन्याची सुरुवात करायची आहे, कारण अजून पहिल्या सत्रातला एक सामना बाकी आहे. म्हणूनच हा रंगमंचला, हा रंग फुलला, हा मैदान खुलला रंगीबेरंगी नटलेल्या क्रिकेटवीरांच्या शैलीने. क्रिकेटवीरांच्या शैलीने या मैदानावरती अनेक क्रिकेटवीर, अनेक संघ विराजमान झाले. आलेल्या सर्व क्रिकेटवीरांचे, आलेल्या सर्व संघांचे नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातरवाडीच्या वतीनं आम्ही आपले हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुंदर बॉल ट्रॅव्हल झाला, बॉलने काहीसा गतिमान वेग घेतला आणि बॉल स्टंप लगत काहीसा विकेट किपर यांच्या हातामध्ये समाविष्ट होतोय. हा बॉल महत्वपूर्ण. स्वप्नील जी आपला, या बॉलला एक वेगळं गणित मिळालं. बॉल काहीसा ऑर्कर लेनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर बॉल पुन्हा ट्रॅव्हल होतोय, परंतु गतिमान बॉलने लेफ्ट डावखुरा फलंदाज काहीसा आक्रमक झाला. या आक्रमकतेने चौकाराच्या दिशेने बॉल लय झालं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होती 12. आई11 बडवडे संघ आपले कर्णधार कृपया सन्मान चिन्ह आपला घेऊन जायचा आहे. आपला यथोच्च सत्कार सोहळा होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे आणि आपण लवकरात लवकर येऊन आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. वाऱ्याची हळुवारपणे झोग आपल्या खांद्यावरून स्पर्श होते. वायुदेवाचा आशीर्वाद नक्कीच आपल्यावरती आहे आणि म्हणूनच सूर्यनारायणाने आपली प्रखर किरण काहीशी कमी केली, केवळ आणि केवळ नवजीवन उत्कृष्ट मंडळ देगाव कातरवाडी या नियोजनासाठी. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 12. आई11 क्रिकेट संघ बडोळे या संघाचा सन्मान चिन्ह देताना मी विनंती करेन अविनाशजी जाधव साहेब
आपण सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सुंदर बॉल पाहायला मिळाला. ऑफ साईडला टाकलेला बॉल काहीसा बॉल गतिमान होतोय. बॉल काहीसा शॉर्ट बॉल करण्याचा नव्हे तर ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न करतोय. ऑफ साईडला बॉल ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि बॉल गुड लेंथला पकडत असताना पुन्हा त्याच बॉलने लय घेतलं. पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचतोय. पंच विकास जाधव यांचं दोन्ही हात समांतर एक अतिरिक्त धाव मिळते. ती म्हणजे पप्पू 11 तामोन या संघाला धाव संख्या वाढते 13. सुंदर बॉल सुंदर बॉल सुंदर बॉल ट्रॅव्हल होतोय परंतु हा महत्वपूर्ण विकेट काहीसं फसवलं. ते म्हणजे साईनाथ क्रिकेट संघ या संघाचा हा रणधुंदर काहीसा अपरकट मारण्याच्या नादामध्ये सूरज बीट होतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल लपकण्याचा प्रयत्न केला. तो म्हणजे अक्षयने. बलाढ्य प्लेअर हा ज्या पद्धतीने क्रिकेट बलाढ्य खेळतो त्या पद्धतीने शरीराने देखील बलाढ्य आहे. व्यावसायिक दृष्ट्या आपला नवीन पर्व सुरू केला तो म्हणजे टूर्स अँड ट्रॅव्हल्स या माध्यमातून ज्यांचा अगणित अभ्यास ज्यांनी तयार केला आणि आपल्या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपलं ध्येय निश्चित केलं. क्रिकेटच्या माध्यमातून सर्वस्व देत असताना गोरगरिबांची सेवा आपल्या हातून होईल अशी सेवा अक्षयजी घाणेकर साहेब यांनी आज टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय चालू केला. आपण सर्वांनी त्यांना भरभरावून सहकार्य करू. आणि काहीसा मिसफिल्डिंग महत्वपूर्ण झेल होतं. अक्षयच्या हातातून कॅच सुटणं इम्पॉसिबल परंतु शक्य अशक्य ह्या गोष्टी फक्त आणि फक्त या मैदानावरती शोभत नाहीत तर अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. कॅच महत्वाचे आहे. कॅच पकडावी लागेल आपल्याला. कॅचच्या माध्यमातून आपल्याला विजयाच्या नांदीकडे पळायचं असेल तर महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. सुंदर अशी रणनीती करतोय. सुंदर अशी बॉलिंग टाकतोय. याचं नाव आहे गौरव. वेल्डन गौरव. डावखुरा फलंदाज तेवढा आक्रमक होईल का? आपल्या संघाला खूप मोठी ताकद देईल का? कारण 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे. पप्पू 11 तामोन या संघाची 14 धावसंख्या झालेली आहे. सुंदर बॉल ट्रॅव्हल झाला. बॉल गतिमान होतोय आणि बॉलला वेगवान रोप देत असताना स्वतः इथं खंबीर नेतृत्व तयार करतायत तो म्हणजे महेश. 1 रनाची बढ़त. गौरव अप्रतिम बॉलिंग म्हणावी लागेल. गौरीचे नशिबाचे दार कधीच आपोआप उघडत नाहीत. ते मेहनत करूनच उघडावे लागतात. नशीबही हरायला तयार असते. फक्त तुम्ही मानसिकता ठेवा जिंकण्याची आणि ही ट्रॉफी खांद्यावर मिरवण्याची. गोल्डलेंथला बॉल आणि हा बॉल सुंदररित्या पाहायला मिळतोय. गोल्डलेंथ बॉल पाहायला मिळाला. ऑफ साईडला बॉल खेळवण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे वैभव गौरव. आपल्या संघासाठी खूप मोठा आणि हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न लेकिन रिव्हर्स शॉट तो नहीं मिलेगा भाई क्योंकि ऑफ साइड का बॉल तुम कैसे रिवर्स मार सकते हो. ना गुडलैंड का बॉल है ना शॉर्ट बॉल है ना आर्कर है. तो आपको बॉल देखना पड़ेगा. बॉल परखना पड़ेगा. तो मिलेगा ये आर्कर तो मिलेगा ये महत्वपूर्ण बॉल. चला 2 ओव्हरच्या सामन्यानंतर पप्पू 11 क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे किती 15. वेळ घ्यायचा आहे साईनाथ क्रिकेट संघ नाहीतर आपल्याला पॅनल्टी लागेल. यजमान संघ सुंदररित्या पुन्हा कुणालकडे ही जबाबदारी काहीसं डायरेक्शन मिळत आहे. ऋषीजी बारे साहेब यांच्याकडनं कानमंत्र होत आहे. अनुभवी प्लेअर आहेत. अनेक मैदाने गाजवलेत. ते देखील षटकार चौकाराने या कारकिर्दीतला मोठा अभ्यास ज्यांच्याकडे आहे असे ऋषिकेशजी बारे साहेब. अजून एक जादू त्यांच्याकडनं आपल्याला पाहायचे ते म्हणजे संध्याकाळच्या वेळेस पाहायला मिळेल. ही जादू कुछ अलग है.
पाहूया महेश पुन्हा सज्ज आपल्या संघासाठी खूप मोठं काम महेशच्या रूपानं. महेशने बॉल काहीसा थांबवण्याचा प्रयत्न केला, काहीसा शॉट करण्याचा प्रयत्न केला, पण याला सामोरे जाईल. 1 रन थांबवण्याचा प्रयत्न करेल का पप्पू 11 क्रिकेट संघ या संघासाठी, लेकिन 2 रन पुरा कर दिया पप्पू 11. या संघाने आपल्या संघाची ही दरमजल थेंबे थेंबे तळेसाचे पकडावी लागेल, कारण धावसंख्या वाढवावी लागेल. 18 बॉल मध्ये आपल्याला संघर्षाच्या पलीकडे खेळ खेळण्याचा हा राजमार्ग नक्कीच आपल्याला अनुभवावा लागेल. सुंदर बॉल, पुन्हा तेवढाच ताकदीने टाकलेला बॉल, परंतु हा संघर्ष काहीसा अनमोल. मिसफील्ड नहीं चलेगा, ये मिसफील्ड महत्वपूर्ण है. ओ जयेश, पूरा ग्राउंड आपके नाम पे, अकेला जयेश भारी पड़ सकता है, क्योंकि ये है हार्दिक पांड्या. कारण जयेशकडे धावण्याची क्षमता, चतुराई आहे. सुंदर षटकार. चौकार, बॉल 1 बाउंस शॉट चौकार मिळाला. या चौकाराने धावसंख्या वाढते. श्री समर्थ कृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स सन्माननीय शिल्पक करंजकर साहेब यांच्या संकल्पनेतून ही जर्सी आपल्याला पाहायला मिळते. वा क्या बात आहे. व्यवस्थापना खूप मोठी आहे, व्यवस्थापना खूप मजबूत आहे. 1 रन महत्वपूर्ण असेल आणि पुन्हा थांबवण्याचा प्रयत्न केला. 2 रन पूर्ण केले. 2 रनाबरोबर धावसंख्या वाढते. पप्पू 11 क्रिकेट संघ तामण या संघाचे काहीसे बॉल शिल्लक. 18 बॉल मध्ये आपल्याला खूप मोठं गणित बांधावं लागेल. शेवटचे काहीशे बॉल, या बॉल मध्ये आक्रमकता ठेवावं लागेल. पप्पू 11 क्रिकेट संघ तामण या संघाला. हा डावखुरा फलंदाज आक्रमक होतोय, डावखुरा फलंदाज आपलं गणित बांधतोय. षटकार चौकार मला या काही बॉल मधून मिळेल का? नक्कीच बांधावं लागेल, परंतु मैं भी होशियार हूं. ये बॉल ऐसा नहीं छोड़ेगा, क्योंकि ये बॉल मेरे पास है. हो, सुंदर बॉल, सुंदर बॉलचा हा नजराना. धावसंख्या झालेली आहे पप्पू 11 तामण या संघाची 25. 23 जर्सी नंबर, ये क्लीन बॉल का नजराना, ये कुछ अलग हुआ. सकाळपासून आतापर्यंत वाट पाहत होतो की क्लीन बोल्ड केव्हा होतोय, परंतु हे क्लीन बोल्ड यष्टी उद्ध्वस्त करण्याचा मान भेटलाय तो यजमान संघ. या संघाला साईनाथ क्रिकेट संघ खूप मोठी मजल मारली आणि आपल्या संघाची ही उमद नेतृत्व तयार होतोय. पप्पू 11 क्रिकेट संघाचे देखील प्रयत्नशील हे कायमस्वरूपी आहेत, कारण नवीन फळी तयार होते. सूरज कांदेकर एक उमदा नेतृत्व, कणखर षटकार चौकाराचा बादशाह आपल्याला पाहायला मिळतो. यापुढे होणारा संघ आहे साकोली फायटर वर्सेस श्री मनाई देवी फोपळवणे. या संघाचे कर्णधार कृपया टॉचकडे यायचं आहे. पप्पू 11 क्रिकेट संघ तांबोड या संघाची धावसंख्या झालेली आहे 25. साईनाथ क्रिकेट संघ आपणास विन ऑफ द मॅच 26. 18 बॉल 26. साकोली फायटर्स श्री मनाई देवी फोपळवणे या संघाचे कर्णधार कृपया पवलींकडे जायचा. परमेश्वराचं नामस्मरण होतंय, चिंतन होतंय, व्हावंच लागेल, करावंच लागेल, कारण पतित पावन परमेश्वर आपला पाठीराखा आहे आणि अशातूनच भगवंताचं नामस्मरण कायमस्वरूपी आपल्या
हृदयी असणं, तिच्या पायाची धूळ कपाळे लावून आपण नतमस्तक होऊन पदस्पर्शी होऊन या खेळाची सुरुवात, या खेळाचा आनंद, या खेळाचा उत्साह आपण खूप सुंदररित्या पाहायला मिळेल. म्हणूनच सज्ज आहे पप्पू 11 क्रिकेट संघ तांबोण वर्सेस यजमान संघ साईनाथ क्रिकेट संघ. टॉस ओढण्यासाठी मी विनंती करेन सन्माननीय सुरेशजी करंजकर सर, आपण यापुढे टॉस ओढण्यासाठी जायचं आहे ते म्हणजे साकोळी फायटर वर्सेस मनाई देवी फोपलवणी संघ यांचे कर्णधार पावल्यांकडे यायचं आहे. सुरेशजी करंजकर सर, आपण टॉस ओढण्यासाठी जायचं आहे. पहिला बॉल महत्वपूर्ण, ज्याच्या खांद्यावरती ही महत्वपूर्ण जबाबदारी सन्माननीय सत्यमजी हरावडे साहेब, कृपया पावल्यांकडे यायचं आहे. सत्यमजी हरावडे साहेब कुठे असतील त्यांनी पावल्यांकडे यायचं आहे. पहिला बॉल स्ट्राईकला आहे अक्षय घाणेकर वर्सेस नॉन स्ट्राईकला आहे महेश कुणाल करंजकर. फुल टॉस ओढून घ्यायचा आहे. साकोळी फायटर वर्सेस मनाई देवी फोपळवणे. सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ, आमचे मोठे बंधू परममित्र प्रदीपजी खांबे साहेब, आपण मंचावरती आसनस्थ व्हावं अशी आपणाजवळ नम्रतेची विनंती. सन्माननीय प्रदीपजी खांबे साहेब, आपणा उबदार शाळ आणि मायेचं गुच्छ आपणा सन्मानित करण्याचं मी सन्माननीय गुरुनाथजी सर यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. दुसरा बॉल काहीसा सुंदररित्या ट्रॅव्हल झाला आणि याचा अंतिम कॉल पाहायला मिळतो. चौकाराच्या दिशेने बॉल वळला. क्या बात आहे. अक्षय बरेच दिवसानंतर आपली बॅटिंग पुन्हा तळपण्यासाठी सज्ज. सूर्यनारायणाच्या साक्षीनं या वातावरणामध्ये काहीशी ट्विस्ट पाहायला मिळते. अक्षयच्या रूपानं 2 चौकार सलग 2 बॉलमध्ये संघर्ष झाला आणि आपल्या संघाला खूप मोठी ताकद मिळाली. पुन्हा सज्ज आपल्या संघासाठी. वाव, सुंदर बॉल, काहीसा बॉल बाउंड्रीच्या दिशेने पुन्हा लय झालं. अक्षयला हा मिळालेला अवगुण पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल काहीसा नजर भेट करतोय, प्रत्येक बॉल काहीसा बघण्याचा प्रयत्न करतोय. अक्षय जोपर्यंत बॉल क्रीच वरती आपटत नाही तोपर्यंत बॅटचं कौल आपल्यापर्यंत ठेवणं गरजेचं आहे. हे प्रत्येक क्रिकेट खेळाला एक
चौकार आहे चौकार. आपले प्लेयर तिथे आहेत. चौकार आहे चौकार. अक्षय पुन्हा सज्ज. 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळते अक्षयच्या रूपाने. पुन्हा तिसरा बॉल काहीसा एक वेगळं गणित. नक्कीच चौकाराच्या दिशेने बॉल गेला. बॉल लय होतोय. आपल्या संघाला खूप मोठी ताकद. साईनाथ क्रिकेट संघ या संघासाठी एक वेगळं जादू पाहायला मिळालं. ये जादू की चमडी पाहायला मिळेल. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल होत असताना देखील बॉल पकडण्याचं काम खऱ्या अर्थानं अक्षयने केलं आणि अक्षयला एक वेगळं गणित मिळालं कारण बॉल बाउन्सरच्या दिशेने आउट होत होता. परंतु हा बॉल काहीसा जर्सी नंबर 11 धाव संख्या वाढते. 3 बॉल मध्ये 3 चौकार अक्षयला पाहायला मिळाले आणि हा अक्षयचा अनुभव महत्वपूर्ण. सुंदर बॉल ट्रॅव्हल झाला. हा बॉल पुन्हा चौकाराच्या दिशेने जाईल का की षटकाराच्या दिशेने वळेल. पुन्हा चौकार. ये चौकार का खजाना आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 20.